मीटिंग आहे ही मला वाटतं इतिहासातली पहिली मीटिंग आहे. अशा पद्धतीने आपण घेत आहोत. म्हणजे संकटातून संधी कशी मिळते किंवा ऑपॉर्च्युनिटी कशा क्रिएट करता येतात त्याचं मला वाटतं हे एक चांगलं उदाहरण आहे. त्या निमित्ताने टेक्नॉलॉजी काय आहे त्याचा वापर कसा करतात हे आपण सर्वांना आज शिकायला मिळालेलं आहे, शिकायला मिळत आहे. त्याच्यामुळे या संकटाचा आपण एक सुसंधी म्हणून वापर करावा असं मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो. आणि आजचा जो अजेंडा आहे तो मुख्यतः प्राध्यापकांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये शैक्षणिक उपक्रम काय राबवले त्या व्यतिरिक्त वैयक्तिक स्तरावरही बऱ्याचशा प्राध्यापकांनी त्याबाबत येथे माहिती द्यावी. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या आधारे आम्ही बीकॉम फायनान्सच्या पोरांच्या आणि त्यांचे असाइनमेंट्स वगैरे आम्ही मागवलेले आहे आणि डिफिकल्टीज आहे आपण आम्ही प्रयत्न केलेला आहे. हॅलो, हा बोला बोला व्हिडिओ माध्यमातून आम्ही टीचिंग केलेलं आहे बीकॉम फायनान्सच्या मुलांसाठी पर्टिक्युलरली आणि त्यांच्याकडनं असाइनमेंट मागवून ते त्याचं व्हॅल्युएशनही केलेलं आहे आणि प्रोजेक्टची माहिती पण आपण बीकॉम एमकॉमच्या मुलांना दिलेली आहे. त्यांच्या काही डिफिकल्टीज ज्या काही होत्या त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. मॅडम, जेव्हापासून लॉकडाऊन झालं तेव्हापासून जे BA चे विद्यार्थी आहे विशेषतः त्यांच्या संपर्कात होतो. त्यांना जी काही माहिती किंवा अभ्यासक्रमासंदर्भात, परीक्षेसंदर्भात आणि आपल्या अभ्यासासंदर्भात माहिती हवी होती. ती प्रत्यक्ष बोलून त्यांना ती माहिती दिली. सोबतच व्हॉट्सअपचा आमचा एक ग्रुप आहे. असे 2-3 ग्रुप आहेत विद्यार्थ्यांचे. त्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर जे अपेक्षित परीक्षेसाठी येणारं त्यातल्या त्यात जे साहित्य आहे जे उपयोगाचं ठरेल ते साहित्य विद्यार्थ्यांना पाठवलं. त्यानंतर सॉक्रेटिव्हवर विद्यार्थ्यांच्या मी काही टेस्ट घेतलेले आहेत. BA पार्ट 2 चे विद्यार्थी त्यांच्या मी टेस्ट घेतल्या. मराठी साहित्य या विषयाची टेस्ट घेतली. त्यानंतर कंपल्सरी मराठी हा जो विषय आहे त्याचीही मी सॉक्रेटिव्हवर विद्यार्थ्यांच्या अनेक टेस्ट घेतल्या. त्याचं रेकॉर्डही ठेवलेलं आहे. दरम्यान आपण एक सर्वे केला होता महाविद्यालयाच्या वतीने की या लॉकडाऊनच्या काळात आपण नेमकं काय करतो आहोत. मग ते विद्यार्थ्यांशी संपर्कापासून ते सामाजिक कार्यापर्यंत अशी त्याची विविध प्रश्नावली आपण तयार केली होती प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली. त्या प्रश्नावलीला पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला प्रतिसाद मिळाला आणि हा प्रतिसाद म्हणजे जवळपास 7 विद्यापीठातून प्रतिसाद मिळाला आणि त्याचा तो एक चांगला उपक्रम राबवला गेला आणि विद्यार्थ्यांशी व्हॉट्सअपच्या आणि टेलिफोनच्या माध्यमातून संपर्कात आहोतच. सोबतच आता एक रविवारी सकाळी 10 वाजता तहान, ग्रामवास्तव आणि अध्यापन प्रक्रिया या विषयावर आपण एक वेबिनार घेतो. BA पार्ट 1 च्या विद्यार्थ्यांशी फोनवर संपर्क करून त्यांना जे नवीन नाटक आहे या 2ऱ्या सेमिस्टरमध्ये त्याच्याबद्दलचे प्रश्न त्यांना दिले आणि MA चे जे विद्यार्थी होते त्यांच्याशी पण संपर्क झाला. त्यांना पण ते दिलेत आणि काही विद्यार्थ्यांनी PPT तयार करून मला दिलं की असा आम्ही अभ्यास करतो. दुसरं म्हणजे क्वेश्चन बँक तयार केली आहे आणि रिसर्च पेपर लिहिलेत. एक संशोधन मध्ये आहे आणि काही रिसर्च पेपर तपासण्याचं कामही या दिवसांमध्ये केलेलं आहे. नंतर दुसरा जो एक आपण दिलेलं होतं आपल्या ग्रुपवर की बा तुम्ही लेसन प्लॅन तयार करा आणि तो पाठवा या ईमेलवर, तर तसा तो नवीन सेशन मध्ये जो लेसन प्लॅन राहील तो तयार करून पाठवलेला आहे. अशा स्वरूपामध्ये अजूनही बारीक सारीक काही कामं आहेत ती लिहून त्यावर पाठवली आहेत. मी माझ्या PhD वर आधारित एक पुस्तक लिहिते आहे. पुस्तकाचं पहिला चॅप्टर तयार आहे, दुसरा तयार आहे, तिसऱ्यावर सध्या काम सुरू आहे. त्याच्यानंतर दुसरं मी अजून हे पण हाती घेत आहे की पूर्वी मी एकदा आर्टिकल्स लिहिले होते तरुण भारतमध्ये आणि ते जे आर्टिकल्स होते ते मराठीत होते. ते एक द्विभाषीय पुस्तक मला त्याचं सुद्धा बनवायचं आहे. त्याच्यामुळे त्याचं ट्रान्सलेशन सुद्धा सुरू झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांशी संपर्कात मी आहे, व्हॉट्सअपवरून आहे, फोनवरूनही आहे
MA पार्ट 1 सेमेस्टर 1 सहसा MA चे जे विद्यार्थी येतात आपल्याकडे इंग्लिश नोट्स मिळत नाहीत. बाजारात ज्या असतात त्या खूप जास्ती मोठ्या आणि त्यांना न झेपणाऱ्या अशा असतात. त्याच्यामुळे ते काम सुरू केलेलं आहे. MA पार्ट 1 सेमेस्टर 1च्या नोट्स माझ्याकडे पूर्ण आता तयार आहेत. आणि बाकी स्टडी मटेरियल सुद्धा पुष्कळ गोळा केलेलं आहे की जे आपण शीट्स आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि त्याच्यावरून त्यांना ते सोडवता येईल. अकॅडमिकच्या व्यतिरिक्त आणखी काही ऍक्टिव्हिटी केल्या का तुम्ही? अकॅडमिकच्या व्यतिरिक्त म्हणजे कॉलेजच्या संदर्भात म्हणताय का तुम्ही? हो, कॉलेज करता, विद्यार्थ्यांकरता. सर कॉलेज करता आपण जे काय म्हणतात त्याला क्वेश्चन पेपर्स आपण जमा केले होते सगळ्यांकडनं ते आता वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत. त्याच्यानंतर सोनी सरांनी जी आपल्याला घ्यायला सांगितली होती ती पण वेबसाईटवर आहे आणि त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. या सगळ्याचं कोऑर्डिनेशन पण केलेलं आहे. राऊत मॅडम. नमस्कार सर आणि सर्व प्राध्यापक वर्ग. मी वारंवार विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. व्हॉट्सअप ग्रुपच्या थ्रू फर्स्ट इयरचा पण ग्रुप आहे, सेकंड इयरचा आणि बीकॉम फायनलचा. त्या ग्रुपच्या द्वारे मी विद्यार्थ्यांना स्टार्टिंगला असाइनमेंट्स दिले. असाइनमेंट्स नंतर एक टेस्ट एक्झाम पण घेतली आणि त्यांना एक अहवाल लिहायला दिला की करोना लॉकडाऊनच्या काळात मानवी जीवनावर झालेले चांगले व वाईट परिणाम. आणि मग वारंवार त्यांनी मग डायरेक्ट माझा मेल पण त्यांना दिला आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे मला वाटतं खूप नाही पण 10-15 प्रत्येक क्लासच्या विद्यार्थ्यांनी माझ्या मेलवर सेंड केले आणि काही विद्यार्थ्यांनी माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर पण त्यांनी केलेले टेस्ट आणि त्यांनी दिलेले असाइनमेंट सेंड केले आणि फार 4-5 पोरांनीच फक्त अहवालाचं हे केलं. आणि त्यानंतर मी ह्याच्या स्क्रीनशॉट काढून स्टार्टिंगला आणि नंतर सुट्ट्या लागल्यानंतरचे स्क्रीनशॉट काढून मी प्राचार्य सरांना सेंड नाही केले. त्याच्यापूर्वी मी सरांच्या व्हॉट्सअपवर पण सेंड केले. त्या व्यतिरिक्त मैत्री या ग्रुपद्वारे, मी शिवाजी या ग्रुपद्वारे, पोलीस डिपार्टमेंट, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि एक माझ्या जावयांनी एक सुरू केलं की जे डॉक्टर्स आणि पोलीस डिपार्टमेंट जे या कोरोनाच्या संदर्भात सगळ्या या लोकांना मदत करत आहे. तर मास्क शील्ड डोनेट याने म्हणजे मी फक्त आर्थिक मदत केली, स्वतः पर्सनली कुठे बाहेर गेलेली नाही. फक्त मैत्रीच्या इथे आमच्या जवळच असल्यामुळे किचन तिथे एक चक्कर मारली. रोहित हिमतेच्या द्वारे मी मैत्रीमध्ये आणि मी शिवाजी बराच आमचा मोठा ग्रुप आहे आणि पॉलिटिकल पण बीजेपीच्या द्वारे पण काही थोडी बहुत मदत केलेली आहे. पार्ट 1च्या सगळ्या ग्रुपचे जे विद्यार्थी आहेत त्यांना असाइनमेंट पाठवलेले आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती. त्यांना क्वेश्चन पेपर पण पाठवलेले आहे. त्यांच्या काही ज्या डिफिकल्टी आहेत त्या सॉल्व्ह केलेल्या आहे आणि त्यांना कोविड बद्दल माहिती पण आपण व्हॉट्सअप ग्रुपवर आपण सतत पाठवतो. एवढं माझं काम या. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ज्या मदतीची विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे आणि विद्यार्थ्यांना जी मदत आपण करायला पाहिजे ती मदत करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि सरांनी ज्या सूचना दिल्या होत्या की विद्यार्थ्यांना मदत करावी, व्हॉट्सअपवरून सरांनी इन्स्ट्रक्शन्स मेसेजेस पाठवले आहेत त्यानुसार जे विद्यार्थी कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना नोट्स प्रोव्हाइड केले आहेत ईमेलद्वारा, व्हॉट्सअपद्वारा. काही MA चे विद्यार्थी पर्सनली कॉन्टॅक्टमध्ये आहेत ऑनलाईन, त्यांना मार्गदर्शन करतो आहे. एवढ्यात काही कॉन्फरन्सेस अटेंड केलेल्या आहेत, विशेष करून ज्या मला पुढे चालून कामी येऊ शकतात त्या पद्धतीने, किंवा टेक्नॉलॉजीवर विशेष वर्कशॉप पण केलेले आहेत. यासाठी की टेक्नॉलॉजी वापरून मला पण एक इंग्लिश डिपार्टमेंट तर्फे वेबिनार आयोजित एवढ्यात लवकरच करायचे आहे 4-5 दिवसामध्ये. त्याविषयी गेल्या 5-6 दिवसापासून काम सुरू आहे. त्या डायरेक्शनवर, डायमेन्शनवर जवळपास 75% काम झालेलं आहे. ते त्याला आपण राईटअप म्हणतो की कुठल्या दिशेने आपण वेबिनार घेऊन जायला पाहिजे, कुठलं स्वरूप असायला पाहिजे. त्यानंतर नॅशनल वेबिनार असल्यामुळं आपण बाहेरच्या राज्यातून काही गेस्ट आणू शकतो का, एक्सपर्ट, त्याच्याविषयी आहे. 1-2 लोकांना पत्र लिहिलं आहे, त्यापैकी एक तयार झालेले आहेत, दुसरे तयार होणार आहेत. त्यामध्ये त्याला आकार 1-2 दिवसात माझं वेबिनारला मिळून जाईल. मग फायनली मी सरांशी डिस्कस करेल तो मॅटर आणि मी ऑनलाईन पुटअप करेल तो मॅटर. त्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनवर एक चिंतन मनन सुरू आहे. माझ्या PhDचा संबंधित विषय असल्यामुळं आणि त्याला कोविड-19चं डायमेन्शन आणून एक रिसर्च पेपरवर काम सुरू आहे. बाकी चालता बोलता जी अवेअरनेसची कामं आहेत, एक ऍज अ सेन्सिबल सिटीजन म्हणून, रिस्पॉन्सिबल सेन्सिबल सिटीजन म्हणून ज्या एरियात आपण राहतो, ज्या नेटिव्ह प्लेस मधून आपण येतो त्या लोकांशी सतत कॉन्टॅक्ट करून परिस्थिती कशी चांगली राहील, कॉन्फिडन्स कसा बिल्डअप होईल, कशा पद्धतीने राहील, एक ऍज अ सिटीजन म्हणून तेही काम करत आहे. जया गोलेटकर.
हा, नमस्कार सर्वांना. सर, मी BA फर्स्ट, सेकंड सेम, फोर्थ सेम आणि 6th सेमच्या विद्यार्थ्यांना ते राहिलेला कोर्स होता त्याची सगळ्यांना लिंक पाठवलेली आहे आणि त्यांना असाइनमेंट्स, क्वेश्चन आणि आपले जे विद्यापीठाचे जुने पेपर आणि मी जी क्वेश्चन लिंक तयार केलेली आहे ती त्यांना सेंड केलेली आहे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपद्वारे त्यांच्याशी सतत कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यांच्या सर्वांच्या सोबत. आणि प्रॅक्टिकल विषयी जे माहिती द्यायची होती क्वेश्चन त्याची पण एक तयार करून त्यांना पाठवलेली आहे. आणि नागपूरच्या सर्व विद्यार्थ्यांकडनं कोविड-19चे अनुभव घेण्यासाठी मी एक गुगल फॉर्मद्वारे माहिती गोळा केली आहे. तर मला असे एकूण जवळपास 400 विद्यार्थ्यांनी मला रिस्पॉन्स दिलेला आहे. तसंच BA आपल्या 6th सेमच्या विद्यार्थ्यांना काही यांना चॅप्टर कळले नाही आहे त्याचे व्हिडिओ आपण तयार करून माझे ट्युटोरियलचे व्हिडिओ तयार सुरू आहे मी आणि ते त्यांना पाठवणार आहे आणि युट्यूब वरती अपलोड करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि तसंच मी माझे 2 पेपर, रिसर्च पेपर लिहिलेले आहेत ते एक आपल्या संशोधन मध्येच मी टाकलेलं आहे आणि अजून एक माझं सुरू आहे कोपिंग विथ एन्झायटी अँड स्ट्रेस ड्युरिंग कोविड-19. त्याच्यावरती मी एक आर्टिकल आणि क्वेश्चन बँक मी तयार करते. तर ते थोडं मला स्टँडर्डायझेशन याचा सर्व प्रॉब्लेम आलाय त्याच्यामुळे ते जमत नाहीये पण मी प्रयत्न माझे सुरू आहे सर. आणि बाकी सर्व मी इतकं सगळं केलेलं आहे सर. आणि माझं सध्या डिजिटल बने म्हणून एक आहे त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी मी शिकून घेण्याचा प्रयत्न करते आहे की ई कंटेंट आपल्याला तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे आणि त्याच्याशी त्यांना विषयाबद्दल माहिती द्यायची. थँक्यू सर. इतके सर. नमस्कार सर. मी या लॉकडाऊनच्या दरम्यान एक हँडबॉलचा झूम वरच कोर्स करतोय. नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स द्वारा आयोजित. एक 3-4 दिवसात ते संपून जाईल. हँडबॉलची डिटेल माहिती त्याच्यात मला मिळते आहे. सोबतच एक रिसर्च पेपरवर पण काम सुरू आहे. अजून सगळे जे स्पोर्ट्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी सतत संपर्कात पण आहे. सर, जोशी सर जॉईन झाले. जोशी सर बोला. पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझ्या वर्गातली उपस्थिती आणि त्यामुळे त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप हा अतिशय मर्यादित संख्येत आहे. त्याच्यामुळे मर्यादित लोकांशी असल्यामुळे मी त्यांच्याशी प्रत्यक्ष दूरध्वनीवरून चर्चा करतोय, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो आहे. पण पोरांना थोडस असं वाटतंय की आता आपण सेकंड आणि फर्स्ट इयर, सेकंड इयरचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्याही मनात परीक्षेबद्दल संभ्रम असल्यामुळे त्यांच्या लक्षात असं आलं की आपली फायनल इयरची परीक्षा होईल, या काही होणार नाही. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल खूप लिथार्जी आहे, खूप काही क्युरियोसिटी त्यांच्यात नाही. पण तरी देखील मी त्यांना असाइनमेंट लिहायला सांगितले, दूरध्वनीवरून त्यांच्या शंका समाधान केल्या. माननीय प्राचार्यांनी जे जे आपल्याला मेसेज दिले होते की जे त्यांना विद्यार्थ्यांकडे फॉरवर्ड करा, तर त्या संदर्भात मी देखील ते विद्यार्थ्यांना फॉरवर्ड केलेले आहेत. एका महाविद्यालयाद्वारे आयोजित वेबिनार मध्ये मी एक वक्ता म्हणूनही आहे. 2 रिसर्च पेपर तयार केलेले, एक स्कोपसला पाठवला, तो प्रकाशित झालेला आहे. आणि एक अजून सबमिट नाही केलाय पण ICSSRचं कोविड-19 याच्यावर त्यांनी एक रिसर्च प्रोजेक्ट मागितले होते. तो मी माननीय प्राचार्यांनी जर अनुमती दिली तर माझा सगळं तयार आहे, कारण की प्राचार्यांचा कव्हरिंग लेटर लागेल, तो मी आज सबमिट करण्याच्या परिस्थितीत आलेलो आहे. त्याचा विषय आहे इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन इंडियन स्लम विथ स्पेशल रेफरन्स टू विदर्भ रिजन. सर, BA फर्स्ट इयरचं मी 50% सिलेबस आणि 100% प्रॅक्टिकल माझं लॉकडाऊनच्या पहिले झालं होतं. त्यानंतर मी गुगल क्लासरूम मध्ये 3 वर्गाला जॉईन केलं आणि त्यांचं 50% सिलेबस कम्प्लीट करून दिलं. सेकंड इयरचं मात्र माझं थेअरी व्हायची होती लॉकडाऊनच्या आधी, तर ती लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मी त्यांची पूर्ण कम्प्लीट करून दिली. प्रॅक्टिकल्स मात्र मी युट्यूबच्या थ्रू घेतले, ऑनलाईन शिकवलं त्यांना प्रॅक्टिकल्स, कारण कुकिंगच्या डिशेस होत्या, घरी केले आणि मग त्यांना युट्यूबवर पाठवून त्यांनी त्या केल्या. फायनल इयरचं पण प्रॅक्टिकलचं सिलेबस 70% झालं होतं. तेच सेम कुकिंगचं पण मी त्यांना युट्यूबच्या माध्यमातून शिकवलं आणि फायनल इयरचं पूर्ण सिलेबस मी लॉकडाऊनच्या काळात कम्प्लीट केलेलं आहे. त्याचप्रमाणे या सगळ्यांचं ऑडिओच्या थ्रू शिकवलं पण आहे त्यांना. प्रेझेंटेशन ट्यूबच्या माध्यमातून मी त्यांना शिकवलं
आणि त्यांच्या टेस्ट घेतल्या, सॉक्रेटिव्ह आणि टेस्ट मोजवर मी त्यांच्या सगळ्यांच्या टेस्ट घेतल्या MCQच्या थ्रू. आणि एक आधार इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च जर्नल मध्ये एक पेपर पब्लिश झालेला आहे एप्रिलच्या इश्यू मध्ये. त्याच्यानंतर मग एक तुमच्या मार्गदर्शनाखाली एक PPT तयार झाली आहे माझी, आणि PhDचं काम सोबत सोबत सुरू आहे. आणि स्प्रिंजर साठी माझा एक पेपर रिसर्च जर्नल साठी माझा एक पेपरवर काम करणं सुरू आहे. सोनी सर बोला. हा, एकंदर 3 सेक्शन्सला मी शिकवतो. त्यापैकी बीकॉम पार्ट 1 चा जवळपास 80% कोर्स, सेमिस्टर 2 चा माझा 80% कोर्स झाला होता. नंतरच्या काळात त्यांना काही ग्रामर एक्सरसाइज मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिले. त्यानंतर बीकॉम BA पार्ट 2 कंपल्सरी 4th सेमिस्टर त्यांचा सुद्धा बऱ्यापैकी कोर्स झाला होता, पण त्यांचा जवळपास 10% कोर्स अजूनही बाकी आहे, कारण की ते मुलं आले नाही परीक्षा संपेपर्यंत, आणि आल्यावरही फार 1-2 मुलं असायचे फक्त. लिटरेचरचा कोर्स थोडा बहुत होऊ शकला, पण लिटरेचरला विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती, पण ऑनलाईन मग त्यांचं काउन्सिलिंग केलेलं आहे. त्यानंतर बीकॉम पार्ट 1 च्या मुलांमध्ये एक मोठा डिस्टर्बन्स होता की परीक्षा होणार का नाही होणार का, त्यामुळे येणारे सर्क्युलर्स वेगळ्या वेगळ्या ग्रुपवर टाकणे वगैरे हे सगळे कामं केले. ज्यांचे प्रॉब्लेम्स होते त्यांचं काउन्सिलिंग केलं. दुसरा भाग, सरांनी म्हटल्यानुसार एक ऑनलाईन ऍक्टिव्हिटी घ्यायची होती, त्यानुसार आपण एक कोविडवर एक क्विज घेतलं होतं, त्याला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मी स्वतः एका NGO तर्फे रक्तदानाचं शिबिर आयोजित केलं होतं, आणि मी स्वतः सुद्धा तिथे रक्तदान केलेलं आहे. दर 2-3 दिवसाआड नागपूरला वर्धा रोडवर किंवा रामटेक रोडवर किंवा उमरेड रोडवर, अशा 3 भंडारा रोडवर, अशा 3 रोडपैकी एका रोडवर जाऊन जे कोणी लोक पायी चालणारे दिसतात, लांब लांब अंतर 1000 किलोमीटर 500 किलोमीटर, त्यांना शक्यतो त्यांच्याजवळ स्मार्टफोन असेल तर वेगवेगळ्या राज्यांचे ऍप्स आहेत, जसं उत्तर प्रदेशचं एक ऍप आहे, मध्य प्रदेशचं एक ऍप आहे, महाराष्ट्राचं एक ऍप आहे, तर यांना आपण ते भरून देण्याचं काम करतो. फार कमी लोकांना झालं, 15-20 लोकांना आपण भरून देऊ शकलो. सरांनी म्हटल्यानुसार एक नॅशनल वेबिनार आपण ठेवलाय, 4 राज्यातले वेगवेगळे एक्सपर्ट्स तिथे आज आपल्याशी 3 वाजता आपल्या संपर्कात राहणारच आहेत. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन त्या वेबिनार मध्ये नोंदवावं. आणि बाकी याचाच पार्ट 2 जर प्राचार्यांनी परवानगी दिली तर या महिन्याच्या शेवटी घेऊ शकतो, किंवा इंग्लिशचं झाल्या, मराठी आणि इंग्लिश या 2 विभागांचे झाल्यानंतर मग ते घेण्याचं प्लॅनिंग आहे. 2% मॅडम. हा, नमस्कार सर. नमस्कार मॅडम. माझं काम म्हणजे इन्स्पायर मॅगझिन, माझं इंटर कॉलेजिएट जे आहे त्याला खूप अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे त्याचे रिसर्च पेपर विद्यार्थी अजून बाहेरच्या कॉलेजचे पाठवून राहिले आणि रिक्वेस्ट करून राहिले की मॅडम या मॅगझिन मध्ये ते पेपर्स ऍड करा. पण त्यांना मग सांगितलं की आपण नेक्स्ट इयर करू, त्याच्यामध्ये तुमचे पेपर मी मेलवर सेव्ह करून ठेवते. तर चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि ते रेडी आहे. त्याची PDF फाईल मी तुमच्याकडे ऑलरेडी फॉरवर्ड केलेली आहे. दुसरं, झूम ऍपवर माझा व्हायवा घेतला मी विद्यार्थ्यांचा, आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. मुलांना एक काहीतरी वेगळ्या प्रकारचं एक्साइटमेंट की अरे वा, हे काहीतरी आपलं कनेक्ट आणि ऑनलाईन शिकायला मिळतं, त्या आनंदात ते त्यांनी नीट अभ्यास केला. सुरुवातीला पहिला जो त्यांचा झूम ऍप द्वारा जो व्हायवा झाला तो त्यांनी अभ्यास न केल्यामुळे मी परत 2-3 वेळा अरेंज केला, पण शेवटल्या याच्यात त्यांचा कॉन्फिडन्स बराच वाढला आणि मॅक्झिमम त्याच्यामध्ये विद्यार्थी माझे जेवढे मी शिकवत होते तेवढे कव्हर झाले. नंतर MCOM सेकंड इयरची सेमची मी ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर क्वेश्चन पेपर्स टाकले, आणि ते क्वेश्चन पेपर्स मुलांनी मला फोटो काढून सॉल्व्ह करून पाठवले, माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवले त्यांनी. आणि आज एक माझा वेबिनार आहे 5 वाजता, त्याचं सगळ्यांना माहितीच आहे, सांगायची गरज नाही. हा वेबिनार मी याच्यासाठी अरेंज केला की फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या मुलांचे सारखे मला कॉल येत होते की मॅडम आता फर्स्ट इयरची एक्झाम नाही, सेकंड इयरची एक्झाम नाही, मग कशा प्रकारचं आम्ही प्रमोट होऊ. त्यांचे अनंत नाना क्वेश्चन, इतक्या क्वेरीज होत्या आणि थोडेसे मला पोरं फ्रस्ट्रेटेड झालेले दिसले. म्हणून मग मी त्यांच्यासाठी विचार केला थोडं एक मोटिवेशनल सेशन घ्यावं. आणि एक ते हरिओम पुनियानी सर आहेत HOD हिस्लॉप कॉलेजचे, ते मोटिवेटर आहे, त्यांचं स्वतःचं युट्यूबचं चॅनल आहे. तर त्यांचा रिडिझाईन युअर सेल्फ फॉर द न्यू वर्ल्ड हा त्यांचा टॉपिक आहे. आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली आहे की आमचे मराठी मीडियमचे विद्यार्थी असल्यामुळे थोडं तुम्ही मिक्स लँग्वेज मध्ये घ्यावं, हिंदी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये ते करणार आहे. आज 5 वाजता आपण सगळ्यांनी अटेंड करावं ही सगळ्यांना विनंती आहे माझ्यातर्फे. नंतर न्यूजपेपर मध्ये 3 ते 4 आर्टिकल्स माझे तरुण भारत मध्ये आलेले आहे. रिसर्च पेपरचं काम सुरू आहे. 2 ते 3 वेबिनार्स, माझा एक रिसर्च ग्रुप आहे, सरांना माहितच आहे, एक रिसर्च ग्रुपवर असल्यामुळे तिथे बरेच वेबिनार्स होत राहतात. मी 2 वेबिनार्स मी अटेंड केले. आणि PPE किट डिस्ट्रीब्यूट केल्या मी, मास्क आणि PPE किट. आता ते म्हणतात की गुप्तदान ठेवावं, त्याच्यामुळे मी किती केलं त्याचा काही आकडा सांगत नाही. हा,
कारण मग त्या दानाला काही महत्व राहत नाही. हे एक सोशल आपल्याकडनं काहीतरी करावं, फुलाची पाकळी. तर थोड्या प्रमाणात मी हॉस्पिटलमध्ये पीपीई किट इज व्हेरी गुड फॉर सेफ्टी फॉर द डॉक्टर्स आणि सगळ्यांकरता. माझी मुलगी स्वतः यूज करते, ती खूप सेफ असतं ते. आणि मास्क, भरपूर मास्क हे केले. आणि एका नवीन पुस्तकाचं माझं सध्या काम सुरू आहे. ते आता प्रोसेसमध्ये आहे. जेव्हा होईल आता साधारण त्याला अजून 6-8 महिने तर लागणारच सगळ्याला. अशा प्रकारे माझं काम आहे, झाली आहे. म्हणजे आता बघू, अजून पाहते, अजून 1-2 वेबिनार घ्यायची इच्छा आहे विद्यार्थ्यांसाठी. मला जीव तुटत राहतो की ते फार फ्रस्ट्रेटेड झालेले दिसले मला. आता कसं होईल, काय होईल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून काही करावं अशी माझी एक तीव्र इच्छा आहे. डोंगरवार सर. हा मॅडम, नमस्कार. हा बोला. नमस्कार मॅडम, आवाज येतोय ना? हो येतोय. हा बोला. मॅडम. हा सर, नमस्ते. सर, मी गुगल क्लासरूमच्या माध्यमातून MA फर्स्ट इयर आणि MA सेकंड इयरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना नोट्स प्रोव्हाइड केल्या आहेत. त्यातल्या त्यात त्यांना व्हिडिओज पण पाठवलेले आहेत युट्यूबच्या. सगळ्या पोरांना असाइनमेंट मी त्यांना दिलेल्या आहेत आणि परत असाइनमेंट मी गुगल क्लासरूमवरच त्यांच्या मागितलेल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी, जवळपास 85% विद्यार्थ्यांनी गुगल क्लासरूमवर असाइनमेंट सबमिट केलेल्या आहेत. क्लाउडवर मागे तुम्हाला मी बोललो होतो, तर एक कोर्स माझा डेव्हलप झालेला होता. पण आता माझे तीन कोर्स डेव्हलप झालेले आहेत पूर्णतः. त्याच्यामध्ये मी पूर्ण कंटेंट टाकलेले आहे. फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी मला थोडं टेक्निकल प्रॉब्लेम, म्हणजे माझ्याकडे स्टँड किंवा मायक्रोफोनचं थोडंसं लॉकडाऊन असल्यामुळे ते आता अवेलेबल करू शकत नाही. कुलकर्णी सरांनी मला दिलेले होते, त्याच्यामध्ये फक्त मी एक व्हिडिओ तयार केलेला होता. बाकी व्हिडिओ तयार करण्याचं मी काम आता करतो आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात. त्यातल्या त्यात सर मी blogspot.com हे तयार केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी. BA फर्स्ट इयरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोट्स प्रोव्हाइड केलेले आहे आणि जवळपास 125 ते 30 ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न त्यांना मी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यातल्या त्यात 3 फेब्रुवारीला मी विद्यार्थ्यांकडनं, MAच्या विद्यार्थ्यांकडनं एक सर्वे केलेला होता. स्वच्छ भारत अभियानाची जाणीव जागृती, म्हणजे अवेअरनेस आणि परसेप्शन, तुळशीबाग रोडवरील विद्यार्थ्यांचं, म्हणजे लोकांचं काय परसेप्शन आहे आणि काय, म्हणजे जाणीव जागृती काय, अवेअरनेस काय आहे त्यांच्यामध्ये स्वच्छ भारत अभियानाविषयी हा जो सर्वे केलेला होता, याच्या रिपोर्ट्स मी विद्यार्थ्यांकडून आता तयार करून झालेले आहेत. ते 1 ते 2 दिवसामध्ये मी तुम्हाला फॉरवर्ड करेन. त्यातल्या त्यात सर मी ID फ्लाय लर्निंग कंपनी आहे. हॅलो. हॅलो. हा, ID फ्लाय लर्निंग ही एक कंपनी आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस तयार केल्या जात असतात. तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम किंवा कोर्स डेव्हलप करण्याचे माझे काम आता सध्या चालू आहे. त्यातल्या त्यात सर मी 4 ते 5 नॅशनल लेवलचे वेबिनार मी केलेले आहेत ई कंटेंटच्या संदर्भातले. ते 4 ते 5 वेबिनार माझे झालेले आहेत. एक रिसर्च पेपर तयार झालेला आहे, तो पब्लिशसाठी एक तयार आहे. एवढं काम मी या सुट्ट्यामध्ये मी केलेलं आहे. त्यातल्या त्यात COVID-19 अवेअरनेस प्रोग्राम आमच्या इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट तर्फे या 2 ते 4 दिवसामध्ये मी घेतो आहे. ते विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असणार आहे. ते सगळं मी ते तयार झाल्यानंतरच आपल्या ग्रुप देते, कारण त्याची पूर्णतः व्हिडिओज तयार व्हायचे आहेत आमच्या. एवढं काम मी या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये केलेलं आहे. नमस्कार सर. हो येतोय. कोरोनाला धन्यवाद की टेक्नॉलॉजीकडे वळलो. सर्वात पहिले सांगावं असं वाटतं की दरवर्षी 15 मार्च पर्यंत आमच्या विभागाचं टीचिंग होऊन जातं. या वर्षी आम्ही थोडं विद्यार्थ्यांना परीक्षा विषयक मटेरियल जास्त दिलं. त्यामध्ये संपूर्ण नोट्स छापील प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आलेले आहे. मग त्या BA 1, 2, 3 कंपल्सरी आणि लिटरेचर, BCom 1 आणि 2 अशा 8ही वर्गांना स्टडी मटेरियल देण्यात आलेलं आहे 15 मार्च पूर्वीच. त्यानंतर प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे, कारण विद्यार्थ्यांना शंका असतातच. शंकांचं निरसन इतपतच विद्यार्थ्यांशी बोलल्या जातं, कारण आधी संपूर्ण टीचिंग झालेलं आहे, सगळ्या नोट्स दिलेल्या आहे.
तरीही शंकांचं निरसन व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि बोलून असं चाललंय. दुसरी गोष्ट, 3 शोधपत्र लेखन झालेलं आहे. रिसर्च पेपर्स 3 तयार आहेत. वृत्तपत्रात 2 लेख प्रसिद्ध आणि 1 लेख आज लिहून पूर्ण करून द्यायचं आहे. संस्कृत भवितव्यमध्ये 1 लेख दिलेला आहे. त्यानंतर चेतना परिवार संस्थेच्या द्वारा सरांनी जरी म्हटलं की गर्दी होईल धान्य वाटपाच्या आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून चेतना परिवार शिस्तबद्धरित्या काम करते, तसे फोटो मी सरांकडे पाठवलेले आहे. दिनांक 28 एप्रिल, 3 मे, काल 14 मे आणि यानंतर 26 मे धान्य वाटप, अन्न वाटप असं 2 कार्यक्रम झाले. त्यानंतर ललित लेखन देखील केलेलं आहे, पण त्या ललित लेखनाला मी अजून उद्घाटित केलेलं नाही, कारण त्यावर एक मार्गदर्शकांची मीटिंग घेऊन मग तो विषय पुढे आणणार आहे. यानंतर BA फायनलच्या 6व्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल गायडन्स सेशन असा एक कार्यक्रम अरेंज करायचा आहे. टेक्नॉलॉजीचं विशेष ज्ञान नसल्यामुळे थोडा विलंब झाला, पण ते काम होईलच याची खात्री. आज मी ते संपूर्ण तो प्रोग्राम कसा अरेंज केलाय याचं प्राचार्यांकडे एक पाठवून देईन. म्हणजे तशा पद्धतीने मी तो कार्यक्रम अरेंज केला आहे, ते एक मॉडेल प्राचार्यांकडे पाठवेन. अशा पद्धतीने काम सुरू आहे आणि विद्यार्थ्यांच्या मात्र सतत संपर्कात आहे. धन्यवाद. Good afternoon, sir. Good afternoon, sir, and all staff members. सर, टीचिंग बद्दल असं आहे की मी ह्यावेळी सेशनच्या सुरुवातीलाच नोट्स दिल्या होत्या. माझं प्रोज पोएट्री शिकवून झालेलं आहे. ग्रामर अर्ध झालं होतं, अर्ध मग मी ऑनलाईन व्हॉट्सअपवर याच्यावर किंवा विद्यार्थ्यांना काही डिफिकल्टीज असतील तर त्यांच्यावर तशा पर्सनली सॉल्व्ह केल्या आहेत. लिटरेचरचा पण माझा बराचसा कोर्स कम्प्लीट झाला होता, एक 20% फक्त राहिला होता. तो पण आता त्याचं मटेरियल तर मी आधीच दिलेलं होतं सेशनच्या सुरुवातीला, तर ते पण ऑनलाईनच किंवा फोनवर बोलून स्टुडंट्स काउन्सिलिंग केलं आहे. काही विद्यार्थ्यांना सर मी आर्थिक आणि फूड ग्रेन्सची मदत केली, मी त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलीच आहे. त्यानंतरही अजून 1-2दा मी अशी मदत केली आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. मायग्रंट लेबर्ससाठी आमचं काम चालू आहे. आम्ही हायवेवर जातो आणि जमेल तेवढ्या त्यांच्या समस्या सोडवतो आणि त्यांना जर काही देता आलं, धान्य म्हणा किंवा खाण्याचं म्हणा, ते आम्ही करतो आणि बाकीच्याही समस्या त्यांच्या असतील तर त्या सोडवायचा प्रयत्न करतो. माझं सर तुम्हाला माहिती आहे की लायब्ररीच्या सोबत एक ऍक्टिव्हिटी होती, स्टुडंट बेस्ड ऍक्टिव्हिटी होती, ती 8 मार्च पर्यंत होती. तर आता हा लॉकडाऊन पिरियड मध्ये हे जे मी पेपर कटिंग केले होते 4 न्यूजपेपरचे, ते एक 3-4 हजार पेपर कटिंग्स माझ्याकडे होते. त्याचं सगळं डाटा एनालिसिसचं काम मी केलं, ते मला भरपूर पुरलं. आता ते फायनल स्टेजला आहे आणि 1-2 दिवसामध्ये मी त्याची पेपरमध्ये बातमी देईन. तुम्हाला माहिती आहे सर, आपला खूप मोठे प्रोग्राम घ्यायचा आपला विचार होता, पण ते होऊ शकलं नाही कारण लॉकडाऊन आलं. त्यामुळे आता फक्त पेपरमध्ये बातमी देऊ आणि त्याचा सगळा रिपोर्ट मी एक PPT करून लवकरच 1-2 दिवसात शेअर करते. नमस्कार. हो, नमस्कार सर. आमचा बीकॉम पार्ट 1 सेकंड इयर आणि बीकॉम पार्ट 1 असे 3 वर्ग आहेत माझ्याकडे. तर त्या सर्वांचा जवळपास मराठीचा अभ्यासक्रम माझा पूर्ण झाला होता सर. आणि तशी मी त्यांच्याशी संपर्कात आहे, फोनवरून, व्हॉट्सअपवरून आणि ग्रुप सुद्धा आहेत त्यांचे. त्यांना मी असाइनमेंट दिलं सर. तर काही विद्यार्थ्यांनी मेलवर पाठवलंय, काहींनी व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे आणि त्यांच्या संपर्कात आहे मी. 3 पेपर लिहिले सर. एक आपल्या इथल्या संशोधन मध्ये प्रकाशित झालाय. क्वेश्चन बँक तयार केली विद्यार्थ्यांकरता. PhDच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू आहे सर, कारण त्यांचे आता इतक्यात 6माही अहवाल त्यांनी सादर केलाय, त्याच्यामुळे त्यांना मार्गदर्शन लागत होतं, ते सुद्धा केलेलं आहे. अभ्यास मंडळाच्या काही सभा झाल्या सर, त्या सुद्धा अटेंड केल्या आहेत मी.
आणि पुढच्या सेशन करता जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्याकरता पुरं तसं साहित्य आणि काही पीपीटी तयार केले असते. हा, माझा लायब्ररीचा जो रोल आहे तो बियॉन्ड द क्लासरूम टीचिंग आहे. आतापर्यंत जितक्यांनी पार्टिसिपेट केलं ते सगळे क्लासरूम टीचिंगच्या संदर्भात बोलत होते आणि प्रकर्षाने या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना बियॉन्ड द क्लासरूम टीचिंग कसं असते आणि लायब्ररीचा रोल काय आहे याचं प्रभावीपणे त्यांना अनुभव येत असेल. लायब्ररीचा रोल जे आहे त्याच्यासाठी मी पहिले आपलं एनलिस्ट सबस्क्रिप्शन एप्रिल महिन्यामध्ये संपलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 5,000 जर्नल्स आणि 1.5 लाख ई पुस्तकं अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एनलिस्ट सबस्क्रिप्शन रिन्यू करण्यासाठी मी फॉर्म डाउनलोड करून घेतलेला आहे, हार्ड कॉपी काढलेली आहे. कॉलेज चालू झाल्याबरोबर त्याचं सबस्क्रिप्शन भरून देऊ आणि याच्यात असं आहे की विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होणं आवश्यक आहे. त्यांना 5,000 जर्नल्स आणि 1.5 लाख पुस्तकं हे त्याच्यात मिळतात. तसंच इन्फ्लिपनेटची जी वेबसाईट आहे ती हा आपला म्हणजे युजीसीनी हे आपल्याला ही जी हा जो डाटाबेस तयार करून दिलेला आहे युजीसीनी इन्फ्लिपनेटच्या माध्यमातून तो अत्यंत आपल्याला हितावह विथ लार्जर इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट झालेला आहे. नंतर या काळामध्ये मी वर्तमानपत्रांचं क्लिपिंग केलं की कोविडच्या संदर्भामध्ये काय काय बातम्या आल्या आणि त्याचा काय परिणाम होता किंवा दुष्परिणाम होता आणि जितकेही काही गव्हर्नमेंटचे GR होते. कारण लायब्ररीचा जो रोल जो आहे तो आहे प्रिझर्वेशन, ऍसेस अँड डिसॅमिनेशन. आपण पाहतो एक कोणतं तरी GR घेतो, एक पत्र घेतो, त्याच्यामध्ये कुठेतरी 10-12 GR लिहिलेले असतात, ते काही अवेलेबल नसतात आणि प्लीज रेफर दिस GR आणि नंतर मग तो काहीतरी पॅराग्राफ चालू करतो, आपल्याला ती लिंक लागत नाही. नक्की इंटरप्रिटेशन काय आहे? कारण लॉकडाऊनच्या याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे GR ऍसेस प्रिझर्व असणं, ऍसेसेबल असणं आणि त्याचं डिसॅमिनेशन करणं आवश्यक आहे. हॅलो, डिजिटल फॉर्म मध्ये मी गोळा करून ठेवलेले आहे. नंतर मग ई न्यूजपेपर आपल्याजवळ जे काही 10-15 लोकल न्यूजपेपर असतात नागपुरातले त्याच्या ई लिंक्स आपल्याला आपल्या वेबसाईटवर टाकाव्या लागतील. आपली वेबसाईट अतिशय चांगली, प्रभावीपणे, इफेक्टिव्हली डेव्हलप व्हावी यासाठी मी बऱ्याच कॉलेजेसच्या वेबसाईट चेक केल्या आणि आता माझ्याजवळ फायनल त्याचं लेआउट तयार आहे की आपल्याला आपल्या वेबसाईट मध्ये काय टाकायचं आहे. त्याच्यामुळे आपली वेबसाईट जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्याला हे सगळे याचे उपयोग विद्यार्थ्यांना बियॉन्ड द क्लासरूम टीचिंग मिळतील. त्याच्यामध्ये असं आहे मॅडम की आपण जरी विद्यार्थ्यांना इतका डाटा उपलब्ध करून दिला तरी पण विद्यार्थ्यांनी तो किती वापरावा हे त्यांच्यावर डिपेंड आहे. कारण ई कंटेंट जे असतात ते अनेक ह्यूज फॉर्म मध्ये असतात आणि त्याचा उपयोग आपल्याला तितका आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून व्हावा यासाठी मी पब्लिशर्सशी बोललेलो आहे, जे पुस्तक विक्रेते आहेत किंवा जे पुस्तक पब्लिशर्स आहेत की त्यांची आपण हार्ड कॉपी तर घेऊ विकत. हा सर. नंतर विभिन्न कॉलेजेसनी ज्या काही कोविडच्या संदर्भामध्ये टेस्ट घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट झालो आणि त्याचे सर्टिफिकेट्स मला मिळालेले आहेत. माझं मायनर रिसर्च प्रोजेक्ट जे मी तयार केलं होतं त्याचं बुक फॉर्म मध्ये कसं होईल त्याच्या संदर्भामध्ये मी त्याला हे करून घेतलेलं आहे, सेट करून घेतलेलं आहे. नंतर मग प्राईम मिनिस्टर केअर फंड मध्ये मी सगळ्यात पहिले 1,000 रुपये टाकून दिले. नंतर आमच्या इथे एरियामध्ये 2500 टिफिन पोहोचवण्यात येतात तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो. जास्त पोळ्या देत नाही पण फक्त कणकीच्या पोळ्याच आम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो आणि 2500 डबे इथून सुगंध मंगल कार्यालयामधनं महानगरपालिका घेऊन जाते रोज, तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट करतो आहे. सर मी माझं काम सांगते की सगळ्यात पहिल्यांदा मार्चच्या शेवटी आणि एप्रिलच्या फर्स्ट वीकला मी बरेच व्हिडिओज करून जवळपास 25 व्हिडिओज तयार करून विद्यार्थ्यांना पाठवले वेगवेगळ्या ग्रुपवर आणि झूम ऍप वरती जवळपास 15 क्लासेस घेतले
त्याच्यानंतर तीन मोटिवेशनल व्हिडिओज करून ते युट्यूबवर टाकले, आपल्या सगळ्यांनी पाहिलेच आहेत. संशोधनची वेबसाईट अपडेट केली आणि आता आपली वेबसाईट जी आहे 1 नंबरवरती दिसते गुगलवरती. संशोधनचं 9व्या एडिशनचं पूर्ण एडिटिंग झालं. पीअर रिव्ह्यू कमिटीजला पेपर्स पाठवले आणि पेपर्स रिव्ह्यू होऊन आले. PDF फाईल तयार झाली आणि आजच आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांना सांगण्यासारखी, की आजच आपलं संशोधनचं 9वं एडिशन हे अपलोड झालेलं आहे संशोधनच्या वेबसाईटवर. सगळेजण बघू शकतात. त्याच्यानंतर ऑनलाईनचं आपण हे केलेलं आहे, एक 6 मंथली प्रोग्रेस रिपोर्ट जो PhDच्या विद्यार्थ्यांकडनं घ्यायचा असतो, तो 12 विद्यार्थ्यांकडनं आपण हा रिपोर्ट घेतला. सगळ्यांनी व्हिडिओ तयार करून पाठवले. ते मी BC नॉमिनीज कडे पाठवून त्यांच्याकडनं अप्रुव्हल घेतलाय आणि ह्या सगळ्यांचा एक प्रोग्रेस रिपोर्ट तयार झालेला आहे. आपल्या रिसर्च सेंटरचा ऑनलाईन प्रोग्रेस रिपोर्ट 6 मंथली पाठवलाय. सगळ्यांनी त्याच्यासाठी मला खूप मदत केली, त्यांच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. एक रिसर्च पेपर तयार झालाय. एक रिटेल बँकिंगचं पुस्तक तयार झालेलं आहे. आता बँकिंग सिस्टीमचं दुसरं एक पुस्तक तयार करणं चालू आहे. आज जे काही संशोधनचे वेगवेगळे हे होते, म्हणजे जे आपले ऑथर्स होते, त्या सगळ्यांना मेल पाठवले सर आता हे आपलं काम चालू व्हायच्या आधी, आणि सगळ्यांकडनं आपल्याला आपलं सबस्क्रिप्शन पण मिळालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं असं एक काम म्हणजे सोलापूर युनिव्हर्सिटीचं एक ऑनलाईन हे झाली होती कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. आणि मैत्री परिवार आणि CA धरमपेठची जी शाखा आहे त्यांच्या, जसं आता पांडे सरांनी सांगितलं, माझ्याही घरून 40 पोळ्या करून पाठवते मी. असं एक COVID-19च्या लोकांना जे अडकलेले लोक होते त्यांना मदत करण्याचं कामही चालू आहे. मैत्री परिवारामध्ये थोडंसं दान आहे. पांडे मॅडम बोला. माझं सर फर्स्ट इयरचा तो कोर्स जवळपास पूर्ण होतो, 85% पूर्ण झाला होतं. विद्यार्थी पण बऱ्यापैकी होते फर्स्ट इयरचे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकं दिले होते, त्यांना नोट्स पाहिजे होते त्यांनाही दिले होते. सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं, फायनलची मुलं भेटून दिले होते, काहींनी असाइनमेंट पहिलेच दिले होते 17 मार्चच्या आधीच. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी माझा संपर्क, म्हणजे त्यांचं एक तर याच्यात ऍडमिशन कमिटीत असल्यामुळे माझा फोन नंबर असल्यामुळे परीक्षेच्या संदर्भात असो किंवा याच्या संदर्भात असो, कोर्सच्या संबंधात असो, बऱ्याच जणांचे फोन आले. प्राजक्ता चोले म्हणून BA फायनलची विद्यार्थिनी आहे 6व्या सेमची, तिचं खूप हे होतं की मॅडम आमची परीक्षा होणार आहे का वगैरे. म्हटलं लॉकडाऊन कितीपर्यंत आहे वगैरे, तिलाही बरीच माहिती सांगितली. तिला सांगितलं 17 तारखेपर्यंत आहे, आता तुमची फायनलची तर परीक्षा होणार आहे, पण फर्स्ट इयर सेकंड इयरच्या परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांना अजून म्हणजे कन्फ्युजन आहे की आपणही काय करणार आहोत, म्हणजे याचा आपल्याला कसा रेकॉर्ड बनवायचा आहे वगैरे, हे आपल्याला आता तुम्ही सांगालच नंतर. तर मुलांच्या बाबतीत तर बहुतांश झालंच होतं. आणि ज्या पोरांचे फोन आले, बहुतांश आपल्या गडचिरोली वगैरेच्या भागात त्या लोकांचे जे आदिवासी विद्यार्थी होते त्यांचेच फोन नंबर जास्तीत जास्त माझे होते, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आली, त्यांना जे काही पाहिजे होतं त्यांना मदत केली. आणि याचे जनरल याचे आता जे संपर्क झालं त्याच्यामध्ये विद्यार्थी परिषदेच्या 10 मुलांसाठी पैसे दिले होते. त्याच्यानंतर एक MCOM ची विद्यार्थिनी सोनटक्के मॅडमनी पाठवली होती, तिला पैसे दिले, प्लस शिधा दिला होता. अहिल्या मंदिरात आमचा एक योगा ग्रुप आहे, त्या ग्रुपला दर गुरुवारी आम्ही पोळ्या नेऊन देतो. ते लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते सर्व काम सुरू आहे. आणि माझं स्वतःच संत चरित्र गाथा म्हणून BA फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाच अनुकूल असं एक पुस्तक आहे, सगळेच भारतातल्या सगळ्या संतांची माहिती. त्या पुस्तकाचं वाचन सुरू आहे आणि एक पेपर जवळपास पूर्ण होत आला, एक पेपर तयार केला. महाजन सर बोला सर. तर आपलं सर्वांना माहितच आहे की आमच्या डिपार्टमेंट मध्ये आम्ही म्हणजे परमनंट टीचर जे आहेत ते डोंगरवार सर आहेत आणि आम्ही दोघे आहोत. या व्यतिरिक्त आमचे 2 कॉन्ट्रीब्युटर टीचर आहेत. तर आम्ही ऍज अ डिपार्टमेंट हेड म्हणून मी प्रयत्न केला आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या अभ्यासक्रमाशी संबंधित अडचणी असो किंवा इतर कॉलेजशी संबंधित अडचणी असो त्या आम्ही सोडवण्याचा सदैव प्रयत्न केला आहे. आताच तुम्हाला डोंगरवार सरांनी सांगितलं गुगल क्लासरूम वगैरे वगैरे ह्या सगळ्या याच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांशी कनेक्ट आहोत. याशिवाय विद्यार्थी फोन करून सुद्धा ज्या काही त्यांच्या अभ्यासक्रमाची अडचणी येतील किंवा कॉलेजशी संबंधित अडचणी येतील त्या अडचणी आम्हाला सांगतात आणि त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि जे कॉन्ट्रीब्युटर टीचर होते त्यांनी पण मार्च पर्यंत त्यांचं सेशन होतं, त्यांनी बहुतेक अभ्यासक्रम त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केलेला आहे. त्यांच्याकडून मी फीडबॅकही घेतला होता. आणि आता ह्या
लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित म्हणा किंवा परीक्षेशी संबंधित म्हणा फोन केले तर ते आम्ही त्यांचे समाधान सतत करत असतो. याशिवाय ॲज अ व्हाईस प्रिन्सिपल म्हणून मी माननीय प्राचार्यांच्या सतत संपर्कात असतो. 2-4 दिवस झाले की मी त्यांच्याशी फोनवर बोलतो. त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे हे सगळं सुरू आहे. ॲज अ सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून मी बाहेर जसं ते कोविडचे हे जे आता सुरू आहे महामारी, याच्यामध्ये आपल्याला जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करतो. जेवढी माझ्याकडून लोकांना मदत करता येईल, आपण लोकांकरिता जे काही करू शकतो ते करण्याचा मी याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा सांगतो की आपल्या महाविद्यालयातर्फे जे आपण विविध वेबिनार आयोजित केलेले आहेत. आज दुपारी कॉमर्स विभागाचा आहे 5 वाजता आज. मराठी विभागाचा रविवारी सकाळी 10 वाजता आहे. आणि सोनी सरांनी जो आयोजित केलेला आहे मायग्रंट लेबरर्सवर, तो उद्या आणि परवा दुपारी 3 वाजता आहे. असे एकंदर 4 वेबिनार्स आहेत. त्याला आपल्यापैकी प्रत्येकाची उपस्थिती अनिवार्य आहे. या 4ही वेबिनारला अटेंडन्स कंपल्सरी आहे. आवाज येतोय का माझा? हो सर. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. 4ही वेबिनारला उपस्थिती अनिवार्य आहे. दुसरं असं की लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर UGC कडनं वर्क फ्रॉम होम संदर्भात गाईडलाईन्स आल्या होत्या. मी त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्या होत्या. त्यात काय काय काम अपेक्षित आहे त्याची यादीच गाईडलाईन्सच UGCने दिलेल्या होत्या. तर त्या पद्धतीने शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करणे अपेक्षित आहे. ते लक्षात नसेल तर पुन्हा पाहून घ्या. त्यात शिक्षकांकडनं सामाजिक कार्याची म्हणजे सोशल कॉन्ट्रीब्युशनची ही अपेक्षा करण्यात आलेली आहे. हे महत्वाचं आहे. म्हणजे अकॅडमिक तर आहेच, प्लस सोशल कॉन्ट्रीब्युशन ही अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. तर पुन्हा एकदा सरांनी त्या ज्या UGC गाईडलाईन्स आहेत त्या एकदा नीट वाचाव्या. त्याप्रमाणे काही राहून गेलं असेल तर ते पूर्ण करावं, जेणेकरून उद्या काही शासन स्तरावर अडचणी निर्माण होणार नाही. कारण की उद्या जर का अहवाल मागितला तर प्रत्येकाचा अहवाल आपल्याला कार्याचा पाठवावा लागणार आहे. दुसरं असं की लॉकडाऊन पासून म्हणजे मला आनंद आहे की आपण जवळपास 7 ते 8 ऍक्टिव्हिटीज ऑनलाईन राबवलेल्या आहेत. वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटच्या त्या ऍक्टिव्हिटीज होत्या, काही कॉलेजच्या होत्या. अशा 7 ते 8 ऍक्टिव्हिटीज राबवलेल्या आहेत. आणखी 1-2 पेंडिंग आहेत. त्याचा फायदा असा झालेला आहे की त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉलेजचं नाव पोहोचलेलं आहे. आणि माझ्या माहितीत एवढ्या ऍक्टिव्हिटी इतर कोणत्याही महाविद्यालयांनी केलेल्या नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हिटीज आपल्या महाविद्यालयांनी केलेल्या आहेत. ही आपल्या सर्वांकरता आनंदाची गोष्ट आहे. आणि असंच यापुढेही आपण कार्य करत राहू असं मला विश्वास वाटतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा. सध्या शासनाकडनं जे निर्देश आलेले आहेत विद्यापीठांना, त्यात शासनाने असं म्हटलेलं आहे की फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची परीक्षा ही रद्द करण्यात आलेली आहे. आणि फक्त फायनल इयरची म्हणजे 6th सेमिस्टर आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला 4th सेमिस्टरची परीक्षा ही घ्यायची आहे. आणि ही परीक्षा कॉलेजेसला घ्यायची आहे. हे लक्षात घ्या. फायनल इयरच्या परीक्षा या आपल्याला घ्यायच्या आहेत, कॉलेज स्तरावर होणार आहेत. कारण की जवळपास 1,00,000-1,50,000 2 लाख विद्यार्थी आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं फॉलो करून विद्यापीठ त्या परीक्षा घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे या परीक्षा महाविद्यालयांना घ्यायच्या आहेत असं सध्या शासनाकडनं आलेलं आहे. पण काल मला जी माहिती मिळालेली आहे त्यात आपले जे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांचं स्टेटमेंट आहे की आम्ही 20 जूनला पुन्हा आढावा घेऊ आणि आढावा घेतल्यानंतरच मग पुढील निर्देश देऊ.
त्याच्यामुळे 20 जून नंतरही याच्यामध्ये बदल होऊ शकतात. पण सध्या आदेश असे आहेत की फर्स्ट इयर सेकंड इयरची परीक्षा रद्द आणि फायनल इयरची परीक्षा ही कॉलेजला घ्यायची आहे. त्याच्यामुळे पेपर सेटिंग व्हॅल्युएशन हे आपल्याला करायचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही थोडी बहुत तयारी करून ठेवा. म्हणजे विद्यापीठाचे पेपर कसे असतात ते पाहून घ्या. त्याप्रमाणे स्कीम ऑफ मार्क्स क्वेश्चन पेपर कसे असतात ते नीट पाहून त्याप्रमाणे जमलं तर क्वेश्चन पेपर सेट करून ठेवा. म्हणजे वेळेवर कोणाला घाई होणार नाही आणि चुका होणार नाहीत. कारण की हे परीक्षा म्हणजे अतिशय सेन्सिटिव्ह मॅटर आहे, हे लक्षात घ्या. त्यात काही चुका झाल्या तर विद्यार्थी तक्रारी करतात आणि विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यावर विद्यापीठाकडनं किंवा शासनाकडनं संबंधित शिक्षकावर कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ शकते. आणि परीक्षा ही अत्यंत सेन्सिटिव्ह अशी बाब आहे. आणखीन मला वाटतं जवळपास ज्यांना ज्यांना जी जी जबाबदारी दिलेली होती जवळपास प्रत्येकाने पूर्ण केलेली आहे. काही पेंडिंग आहेत. तर मला असं वाटतं की ही जी संधी आपल्याला मिळालेली आहे म्हणजे आपण इंग्रजीमध्ये जे म्हणतात ब्लेसिंग इन डिस्गाईज तसाच हा प्रकार काहीतरी कोरोनामुळे झालेला आहे. आणि आपण ही अशी ऑनलाईन मीटिंग घेऊ असं मला वाटतं की आपल्यापैकी कोणाला कधी वाटलंही नसेल. मला तर वाटलं नव्हतं. पण या लॉकडाऊनमुळे आपल्याला ही संधी प्राप्त झालेली आहे. आणि येणारा काळ कसा राहणार आहे याची ही नांदी आहे हे आपल्यापैकी प्रत्येकाने लक्षात ठेवावं. त्याच्यामुळे ऑनलाईन सिस्टीम ई कंटेंट वगैरे ज्या पद्धती आहेत त्या आता वेळ आहेत तर त्या आत्मसात कराव्या. आणि या येणारा पुढील काळ हा सर्व या संबंधातच राहणार आहे. यातून कोणाचीही सुटका नाही आणि काहीही एक्सक्युजेस यापुढे चालणार नाहीत. त्याच्यामुळे लॉकडाऊनच्या काळाचा एक चांगला उपयोग करा. टेक्नॉलॉजीचा अभ्यास करा. आणि आज आपण पाहिलं जशी आज हे आपण झूमवर मीटिंग घेतली अतिशय सोपं आहे. काहीही कठीण नाहीये. कोणीही ते करू शकतं. फक्त मनात जी भीती असते ती टाका. अतिशय युजर फ्रेंडली हे सगळे ऍप्स आहेत. अतिशय वापरायला सोपे आहेत आणि कोणीही अगदी लहान मुलगाही हे सगळे अत्यंत सहजरित्या वापरू शकतो. फक्त आपल्या मनातली जी भीती असते टेक्नॉलॉजी संदर्भातली विशेष करून जे ज्येष्ठ कर्मचारी आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांच्या बाबतीत हे असू शकतं. पण मला आनंद वाटतो की आपल्याकडले जे सिनियर शिक्षक जे आहेत तेही टेक्नॉलॉजी वापरू लागलेले आहेत, शिकलेले आहेत आणि त्यांची शिकायची इच्छा पण आहे. मला असं वाटतं की जसं आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की संकटाचं संधीमध्ये रूपांतर करा. मला असं वाटतं की आपण त्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरलेलो आहोत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण ऑनलाईन काम केलेलं आहे आणि यापुढेही करत राहू. त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की ही ऑनलाईन मीटिंग आज आपण कॉलेज काउन्सिलची येथे आयोजित केली आणि ती आपण सर्वांच्या सहकार्याने यशस्वी ठरली, सक्सेसफुल ठरली याचा मला आनंद आहे. पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की कॉलेजतर्फे कॉमर्स विभागाचे, मराठी विभागाचे आणि मायग्रेंट लेबररवर जे सौनी सरांनी वेबिनार नॅशनल लेवलचं आयोजित केलेलं आहे त्या चारही वेबिनारला आपली उपस्थिती अनिवार्य आहे.